हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जगदंब जगदंब. तर चला आज बनवूयात आपण अन्वीचा टिफिन. तर नेहमीप्रमाणे आपले 2 दूध तापत आहेत आणि आज मी घेतलं होतं अन्वीला बनवायला मेथीचे थेपले. तर सर्वप्रथम मी गव्हाचं पीठ घेतलेलं, त्याच्यामध्ये थोडं बेसन पीठ ॲड केलं होतं 1 चमचा. 1 वाटी गव्हाच्या पिठाला 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं. त्यानंतर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर आणि मेथी समप्रमाणात टाकलेली, ओवा टाकलेला, मीठ टाकलेली, हळद आणि लाल तिखट अशा प्रकारे टाकून मी त्याला व्यवस्थित असं मळून घेतलेलं. आणि त्याच्यानंतर त्याचे पिठाचे असे गोळे केले 2. मेथीचे थेपले अन्वीला पुरेसे होतात. आणि मी भाजीसाठी करणार होते राजमा. तर तुम्ही पाहिलंच असेल मी राजमा रात्रभर भिजवलेला आणि मी अशा प्रकारे लाटते. आता त्याला दुमटायची नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. सरळ 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 गोल गोल लाटून असे छान पातळ असे मेथीचे थेपले बनवायचे, पातळ थेपले बनवायचे, जास्त जाड नाही करायचे. आणि त्याच्यामध्ये बेसन पीठ असं म्हणून त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. अशा प्रकारे तूप लावून त्याला व्यवस्थित भाजायचं. तुम्ही तेलही लावू शकता, पण त्याला भाजणं गरजेचं असतं. असं व्यवस्थित प्रकारे त्याला भाजायचं असेल छान प्रकारे, खरपूस असं मऊ. मग तुपाने काय होतं, मऊ पडतात, तेलाने मे बी ते कडक पण होऊ शकतात. तर अशा प्रकारे मेथीचे थेपले. आणि दही नव्हतं म्हणून मी तिला थोडंसं सॉस दिलेलं आणि पेर दिलं. त्यानंतर एक ड्रायफ्रूटचा लाडू दिलता. आता ती हे सॉस वगैरे खात नाही. तिनं आधी सांगितलं मी हे खाणार नाही, ते रिटर्न आणणार, पण तरी जर तिला नाही चव लागली तर थोडंसं टेकून खायला म्हणून मी ते दिलेलं. आणि अशा प्रकारे टिफिन आणि तिला मी बाय बाय करत होते अन्वीला. कसा